Suk Suk guys, so welcome to our day 3 vlog of द्वारका सोमनाथ ट्रिप. काल रात्री आम्ही वेरावलमधून ट्रेन पकडली आणि आज सकाळी मॉर्निंगला सोमनाथला पोचलो आहे. सो लेट्स एक्सप्लोर सोमनाथ नाव. सो फर्स्ट प्लेस जी आम्ही विजिट केली ती आहे त्रिवेणी संगम घाट आणि इट इज नियर बाय ओनली. इट्स अराउंड 5 to 6 kilometers from Somnath temple. And later one Shiv temple that we have visited. And next is बालका तीर्थ टेम्पल, जिथे कृष्णाला बाण लागला होता आणि त्यांनी स्वतःचा देह तिथेच त्यागला होता. अँड इथे समाधी पण पाहायला मिळते. देन नेक्स्ट इज सूर्यकुंड, जे तुम्ही बघत असाल खूप असं डीपमध्ये आहे आणि तिथे पाण्याचं जलाशय वगैरे आहे. आता आम्ही निघालो आहोत सोमनाथ टेम्पलसाठी. सोमनाथ टेम्पल हे खूप आत असल्या कारणामुळे तिथे ही अशी ट्रेन ऑर काइंड ऑफ बस आहे, ज्यात आम्ही सगळे बसलोय आणि त्यातून मग आम्हाला सोमनाथच्या मेन गेटला सोडलं जाईल आणि मग तिथे मोबाईल वगैरे जमा करायचा आहे. सो आतली शूटिंग तुम्हाला दिसणार नाही सोमनाथची. सो कंपेअर टू द्वारका, वेरावलमध्ये आय मीन सोमनाथमध्ये खूप जास्त ऊन आम्हाला फील झालं होतं. इवन दो आम्ही जूनच्या मंथमध्ये आलो होतो, बट पाऊस नसल्या कारणामुळे खूप जास्त ऊन होतं आणि इकडे असं समुद्रकिनारी असल्यामुळे तेवढी अशी फारशी ग्रीनरी पण नव्हती. अँड हे एक गणपती टेम्पल आहे जे नियर बायच होतं सोमनाथ टेम्पलच्या. सो गाईज, आता आम्ही बघून आलोय लाईट आणि साऊंड शो सोमनाथचा. आणि आता आम्ही एन्जॉय करतोय सोमनाथचं स्ट्रीट फूड, वेरावलचं स्ट्रीट फूड. आता आलोय खायला फ्लेवर वाले पाणीपुरी आणि पावभाजी. त्यात 9 फ्लेवर आहेत गाईस, 9 फ्लेवर. हे 4 आहेत. एक पावभाजी मागवली, एक पावभाजी पण टेस्ट साठी मागवली आणि चायनीज पण. चायनीज तर जिथे जाऊ तिथे चायनीज खाऊ अशी गत आहे आमची. तर आता आम्ही एन्जॉय करतो. हा आमचा लास्ट डे होता आमच्या ट्रिपचा. तर आता आम्ही मिस करू जर्नी, बट स्टील नेक्स्ट ट्रिपचा व्लॉग जेव्हा येईल, नेक्स्ट ट्रिप प्लॅन होईल तेव्हा. सो आता बाय बाय, गुड नाईट.